कस्टर्ड पावडर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप कॉर्नफ्लॉर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स. साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉर आणि फूड कलर मिक्स करून त्यात व्हॅनिला इसेन्स घालून हे मिश्रण ब्लेंड करायचं. झाली आपली कस्टर्ड पावडर तयार. फ्रूट कस्टर्डसाठी लागणारं साहित्य: 1.5 लिटर म्हशीचं दूध, अर्धा कप कस्टर्ड पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कप साखर, हिरव्या द्राक्षांचे तुकडे, लाल द्राक्षांचे तुकडे, केळ्याचे तुकडे, डाळिंबाचे दाणे. आता दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं. कस्टर्ड पावडर थोड्याशा थंड दुधात मिसळून उकळत्या दुधात घालायची. त्यात चवीनुसार साखर घालायची. हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत शिजवायचं आणि 1 तास फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घ्यायचं. ते गार झालं की फळांमध्ये मिक्स करायचं. झालं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार. आज आपण 10 जणांसाठी घरच्या घरी फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपण कस्टर्ड पावडर विकत आणणार नाही आहोत. ती कस्टर्ड पावडर देखील घरातच आपण तयार करणार आहोत. चला, आज हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, इथे 1.5 लिटर मी दूध घेतलेलं आहे. फुल फॅट फुल क्रीम दूध आहे. म्हशीचं दूध आपण ज्याला म्हणतो ते दूध आहे. आणि हे दूध याला एक उकळी काढून घ्यायची. चला, आता ही घरच्या घरी कस्टर्ड पावडर बनवण्यासाठी घ्यायची आहे 1 कप साखर. यामध्ये घालायचे अर्धा कप मिल्क पावडर आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉर आणि त्याचसोबत अर्धा चमचा खायचा पिवळा रंग. रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं ना काहीच हरकत नाही. बरं, ही कस्टर्ड पावडर जर तुम्ही बाजारात विकत आणायला गेलात तरी ती फार महाग नाही. 100 ग्रॅम एक 40-45 रुपयापर्यंत येते. त्यामुळे तुम्ही विकतची कस्टर्ड पावडर आणून सेम प्रोसेस फॉलो करू शकता. किंवा ही रेसिपी आता देतेच आहे. ही पावडर बनवून तुम्ही घरामध्ये डब्यामध्ये एक 3 ते 4 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा कस्टर्ड बनवू शकता. चला, आता हे सगळं मिश्रण तयार झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा मी व्हॅनिला घालते. व्हॅनिला पावडर येते. इसेन्स नसेल घालायचं तर व्हॅनिला पावडर वापरली तरी चालेल किंवा आत्ता काही फ्लेवरिंग नाही घातलं तरी चालेल. आणि जेव्हा तुम्ही कस्टर्ड बनवाल ना, मग तेव्हा त्यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी सिरप, रोज सिरप, पान सिरप, खस सिरप असं वेगवेगळे सिरप घालून ते कस्टर्ड वेगळ्या चवीचं बनवू शकता. आता ही कस्टर्ड पावडर आपली बनवून तयार आहे. ही पावडर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये काढून भरून ठेवू शकता. 3-4 महिने छान टिकते. फक्त कस्टर्ड बनवण्यासाठीच नाही तर इन जनरलही ही पावडर तुम्ही आईस्क्रीम बनवण्यासाठी, कुल्फी बनवण्यासाठी, शेक बनवण्यासाठी, जे स्ट्रीट स्टाईल शेक असतात की नाही ते बऱ्यापैकी कस्टर्ड पावडरने बनवले असतात. आणि मग त्यामध्ये फ्लेवरिंग्स ॲड केले जातात, जसं की अंजीर आहे, ड्रायफ्रूट आहे. सो हे असं मल्टीपर्पज आपलं कस्टर्ड पावडर बनवून आहे तयार. यामध्ये खायचा रंग थोडासा तुम्ही ॲड ऑन करू शकता जेव्हा तुम्हाला कुठला पदार्थ बनवायचा आहे तेव्हा. आता 1.5 लिटर दूध आहे तर इथे मी ही अर्धा कप कस्टर्ड पावडर घेणार आहे. थंड दूध हवं, रूम टेम्परेचरवरचं. वा, काय सुंदर रंग आलेला आहे. साधारणपणे एक अर्धा कप दूध हवं आणि हे छान असं याचा घोळ तयार करून घ्यायचा. यामध्ये गुठळ्या अजिबात नको आणि थंड दुधाचाच वापर करायचा. अजिबात यामध्ये गरम दूध घालायचं नाही. गरम दूध घातलं तर याच्या छान छोट्या छोट्या गुठळ्या बनवून तयार होतात. चला, आता हे मिश्रण बाजूला ठेवूया. चला तर मग इथे दूधही छान गरम झालेलं आहे. अगदी आपल्याला आहे ना बॉइलिंग हॉट म्हणजे अगदी उकळलेल्या दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जस्ट असं गरम झालं दूध, एक उकळी फुटायला लागली की गॅस मंद आचेवर करून घ्यायचं आणि दूध एकदा छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. एकदा चेक करायचं खाली बेसला ते चिकटलं वगैरे नाही ना. आता हे जे कस्टर्डचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे, काय ना यामध्ये आहे कॉर्नफ्लॉर. ते कॉर्नफ्लॉर जसजसा वेळ जातो तसतसं दाटसर पण होतं आणि खाली सेटल होतो बाउलमध्ये. त्यामुळे हे पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आणि या उकळत्या दुधामध्ये थोडं 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 टाकून हे असं ढवळून घ्यायचं. ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. हे कस्टर्डचं दूध टाकत
एकसारखं ढवळत घेणं गरजेचं आहे, नाहीतर मग काय होईल ना, गुठळ्या होतात कस्टर्ड पावडरच्या. ते टाळण्यासाठी एकसारखं ढवळत मिसळत राहायचं. आणि आता जरी कस्टर्ड पावडर बनवताना आपण साखर यामध्ये घातलेली असेल तरी ती तितकी सफिशियंट नाही राहत दुधाच्या प्रमाणामध्ये, म्हणून यामध्ये अर्धा कप आता साखरही ॲड करते. हे छान ढवळून घ्यायचं एकत्र आणि आता एक 7 ते 8 मिनिट हे एकत्र शिजवून घ्यायचं, जोवर हे छान असं मिश्रण दाटसर होत नाही तोवर. आणि हे ना ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं हे बघा, खाली आहे ना हे कस्टर्ड पावडर शिजते आणि खालीच त्याचे गोळे बनायला तयार होतात. त्यामुळे हे एकसारखं ढवळत राहत शिजवून घेणं गरजेचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा याच्यात नाही राहिला पाहिजे. चला, आता हे जवळपास 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे मी. आणि आत्ता तुम्हाला फार दाटसर नाही दिसणार, हे तुम्ही बघू शकाल, क्रीमी दिसते, सैल दिसते, पण ही कस्टर्ड पावडर आहे. जसं हे थंड होत जातं ना, हे अजून खूप घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता गॅस मी बंद केला आहे. बंद गॅस केला तरी हे कस्टर्ड आहे ना 1 ते 1.5 तास रूम टेम्परेचरवर ठेवायचं. आणि 1 ते 1.5 तास तुम्ही ते रूम टेम्परेचरवर ठेवणार आहात तर प्रत्येक 7-8 मिनिटाला किंवा 10 मिनिटाला यायचं, हात चमचा यातच ठेवायचा आणि हे एकसारखं असं ढवळत राहायचं. हे गरजेचं आहे, नाहीतर काय होतं ना, कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या खाली राहतात, त्या खाली सेट होतात आणि वर साय जमा होते. ते सगळं टाळण्यासाठी जोवर हे थंड होतंय तोवर येता जाता हे असं छान ढवळत राहणं गरजेचं आहे. गॅस बंद केल्यावर 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल हलकी साय जमा व्हायला सुरुवात होते. आता हे ढवळून घ्यायचं आणि आता हे पूर्णपणे थंड करून घेते मी. त्यामुळे हे थंड होईपर्यंत येता जाता एक स्टर करणं गरजेचं आहे. चला तर मग आता एक जवळपास तासभर झालेलं आहे. हे कस्टर्ड आहे ना पूर्ण थंड झाल्याने तुम्ही बघू शकाल एकदम असं दाटसर झालेलं आहे. आता फ्रीजमध्ये हे थंड करायला ठेवलं ना की हे अजून घट्ट होतं. सो आता बाउलमध्ये काढून घेते. आणि हे पूर्ण थंड करून घेऊयात. 1 तासभरात थंड होतं, कारण हे आता रूम टेम्परेचरवर आलेलं आहे. त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी तासभर ठेवून द्यायचं. चला तर मग आता हे फ्रूट कस्टर्ड मी छानपैकी सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि 2 तासाच्या वर झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल काय मस्त दाटसर झालेलं आहे, एकदम क्रीमी झालं आहे, अजिबात असं पाणी झालेलं नाही आहे. म्हणजे हे जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे. इव्हन तुम्ही जरी विकतची कस्टर्ड पावडर वापरली तरी सेम रेशोमध्येच तुम्हाला पावडर घ्यायची आहे 1.5 लिटर दुधासाठी. आता याच्यात आहे ना ह्या प्रमाणामध्ये 10 बाउल व्यवस्थित मोठ्या आकाराचे बाउल भरून फ्रूट कस्टर्ड बनलं जातं. माझं एक आता स्ट्रॉंग सजेशन आहे की जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये कस्टर्ड बनवतं ना तेव्हा बनवल्या त्यामध्ये फळं घालून ठेवू नका. जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे तेव्हाच तुम्ही त्यामध्ये फळं ॲड करा आणि मगच ते खाण्यासाठी द्या. आता फ्रूट्स घालून अगदीच नसेलच खायचं तुम्हाला तर मग काय करू शकता, फ्रूट्स खाऊन नसेल खायचं तर ड्रायफ्रूट सुकामेवा तुम्ही येणार सरळ भिजत घाला आणि भिजलेला सुकामेवा यामध्ये ॲड करू शकता. इवन ड्राईड फ्रूट्स पण येतात ज्यामध्ये प्लम येतं, टूटी फ्रुटी असते, तर ती पण तुम्ही छान सोक करून तुकडे करून यामध्ये घालून खाऊ शकता, सुकामेवा घालून खाऊ शकता. असं शाही फ्रूट कस्टर्ड पण बनवू शकता. तर फळांमध्ये केळी आहे पिकलेली, द्राक्ष आहेत वेगवेगळ्या रंगाची, लाल द्राक्ष, हिरवी द्राक्ष आणि ऑफकोर्स डाळिंब. फ्रूट कस्टर्डमध्ये डाळिंब आहे ना मस्त भाव खाऊन जातं. आता याच्यात तुम्ही तुमची फळं ॲड करा. ज्या फळांचा हवेशी संपर्क आल्यावर जी काळी पडतात जसं की सफरचंद आहे, पेरू आहे, तर शक्यतो अशी कडक फळं यामध्ये वापरायची टाळायचं. बहारदार काय सुंदर दिसतं हे फ्रूट कस्टर्ड.